नमस्कार शेतकरी बांधवांनो, काल आपण एक व्हिडिओ बनवला होता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात आणि तो व्हिडिओ शेतकऱ्यांना खूप आवडला। मला 100हून अधिक शेतकऱ्यांचे इंस्टाग्रामवर मेसेजेस आले की बा हा व्हिडिओ एकदा सविस्तर सांगा, हप्ता का मिळणार आहे, कसा मिळणार आहे, कधी मिळणार आहे या संदर्भात। आणि तो व्हिडिओ जो मी बनवला होता त्यामध्ये मी फक्त थोडक्यात माहिती दिलेली होती की नमोचा 9वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। फक्त एवढं सांगितलं होतं शेतकऱ्यांना कधी होणार आहे, काय होणार आहे या संदर्भात डिटेल अपडेट नव्हती दिली। हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्याच म्हणण्यावरून मी बनवत आहोत। आपल्याला इंस्टाग्रामवरती 100हून अधिक मेसेज आले मित्रांनो शेतकऱ्यांचे, आणि मागे टाकलेल्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला बनवण्यात येत आहे की नमोचा 9वा हप्ता, जी आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली होती की 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे। तर ही अत्यंत खरी बातमी आहे मित्रांनो, आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी। तर कसा जमा होणार आहे, कधी जमा होणार आहे, काय जमा होणार आहे, सगळं डिटेल अपडेट पाहणार आहोत। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात। तर मित्रांनो, शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा मोठा प्रश्न म्हणजे की आता जर 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर झाला मग एवढ्या लवकर आम्हाला 9वा हप्ता मिळणार आहे की काय, हे तुम्हालाही माहीत आहे मित्रांनो आणि मलाही माहीत आहे की 9वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे आणि तो का जमा होणार आहे। तरी तुम्हाला डिटेलमध्ये काय सांगतो, जो नमोचा 8वा हप्ता आहे ना, तो आपल्याला नोव्हेंबर 2025 मध्ये मिळायचा पाहिजे होता मित्रांनो, PM किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्यासोबत। मात्र तेव्हा तो मिळाला नाही। नोव्हेंबर 2025 मध्ये त्याचा कालावधी सरला आणि नोव्हेंबर 2025 पासून आपल्या नमोच्या 9व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला होता। 8व्या हप्त्याचा कालावधी हा नोव्हेंबर 2025 मध्ये संपलेला आहे। तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा जो कालावधी आहे हा कालावधी आपल्या नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात होता। आणि मागे सुद्धा राज्य शासनाच्या एक मोठं आर्टिकल प्रसिद्ध झालेलं होतं की नमोचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता सोबत देणार आहोत। तर असं राज्य शासनाच्या काही मंत्र्यांनी सांगितलेलं होतं। असं त्यांनी अशा कारणामुळे सांगितलं की त्यांना माहीत आहे की 2 हप्त्याचा कालावधी झालेला आहे आणि आपण पैसे एका हप्त्याचे देत आहोत। तर मित्रांनो, हे योग्य नाही आहे। तर 2 हप्त्याचा कालावधी कंप्लीट झालेला आहे, तर 2च हप्त्याचे पैसे 4000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे होते। मात्र अलीकडेच 1-2 दिवस झाले नमोचा 8वा हप्ता जमा झाला आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा झाले आणि शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण होतं की नमोचा 9वा हप्ता कधी मिळणार आहे। तर महत्त्वाचा प्रश्न असा की 9वा हप्ता आता इथून 4 महिन्यानंतर मिळणार आहे का, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 4 महिन्या पकडता नोव्हेंबरचा जो 9वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर तुम्हाला तेच सांगायचं होतं मित्रांनो, डिटेल अपडेट मी तुम्हाला सांगितलेली आहे। हा जो हप्ता आहे ना 9वा, तो नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिन्याचा आहे, जो की मार्च महिन्यामध्ये आपल्याला मिळाला पाहिजे होता, परंतु अद्याप अजून तो मिळाला नाही आहे। म्हणजे 9व्या हप्त्याचा कालावधीही कंप्लीट झालेला आहे आणि त्याच्यावरही 1 महिना कंप्लीट होत आहे मित्रांनो, परंतु 9वा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही जमा झालेला नाही आहे। तो आपल्याला 8व्या हप्त्यासोबत मिळणं अनिवार्य होता, परंतु काही कारणावश राज्य सरकारने दिलेला नसेल, निधीची अपूर्तता असेल किंवा काही शेतकरी पात्रतेचे निकष असतील। कारण की शेतकऱ्याला 22वा हप्ता जो PMचा मिळाला आहे ना, त्याची माहिती काढून मित्रांनो नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्रतेची लिस्ट बनवावी लागत असते आणि जेव्हा ही माहिती कंप्लीट होते तेव्हा 9वा हप्ता जाहीर होते। सरकारकडे 21व्या हप्त्याची माहिती होती की एवढे शेतकरी 21व्या हप्त्यासाठी पात्र आहे, म्हणून त्यांनी 8व्या हप्त्यासाठी तेवढे शेतकरी पात्र केले। आता 22व्या हप्त्यासाठी किती शेतकरी पात्र होते त्याची लिस्ट बनवून 9व्या हप्त्यासाठी तेवढे शेतकरी पात्र करणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे मित्रांनो। तुम्हाला PMचा 22वा हप्ता मिळाला असेल तर 9वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये तत्काल जाहीर होणार आहे। म्हणजे 9व्या हप्त्यासंदर्भात तुम्हाला सांगतो की 15 एप्रिलपर्यंत आपल्या खात्यामध्ये आपल्याला GR पाहायला मिळणार आहे मित्रांनो। GR पाहिल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की एका आठवड्याच्या दरम्यान आपल्याला हप्ता जाहीर होत असतो आणि अशा प्रकारे नमोचा 8वा हप्ताही आता शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर झालेला आहे। 2च दिवस झाले हा हप्ता तुम्हाला मिळून। आता 9वा हप्त्याची ही सुद्धा चाहूल समोर येत आहे। या टॉपिकवर तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळणार, खूप सारे, कारण की नमोचा 9वा हप्ता आता ट्रेंडिंगमध्ये आहे। कारण की हप्त्याचा टायमिंग कंप्लीट झालेला आहे मित्रांनो, 4 महिने व्हायचे होते ते कंप्लीट झालेले आहेत आणि आता वाट एवढीच पाहणं चालू आहे की 9वा हप्ता येणार तरी कधी आहे। कारण की खूप सारे शेतकरी कमेंटमध्ये विचारतात, पर्सनली DM करतात की हप्ता कसा मिळणार आहे, काय मिळणार आहे। तुम्हाला सांगतो 2000 म्हणजे 2000 रक्कम या अंतर्गत शेतकऱ्यांना जाहीर करण्यात येणार आहे। आपण पाहिलं की PMच्या 7व्या हप्त्याच्या वेळेस राज्यात जवळजवळ म्हणजे 92 लाख शेतकरी पात्र होते आणि जेव्हा 8वा हप्ता जाहीर झाला तर जवळजवळ 65 लाख शेतकरी पात्र आहेत। आणि आता 9वा हप्ता जाहीर होणार, तरी याच्यात काही घट होणार आहे की काय, शेतकऱ्यांमध्ये मोठं संभ्रम आहे। खूप साऱ्या लोकांनी म्हणजे मोठमोठ्या लोकांनी हे सुद्धा सांगितलं की घट का होत आहे। तर त्या संदर्भात अपडेट अशी आहे की तुम्ही तुमचं आधार कार्ड वारंवार लिंक करत ना, तुमचं DBT बरोबर नाही आहे, तुमच्या आधारला तुमचं बँक लिंक नाही आहे, या सर्व कारणामुळे खूप सारे शेतकरी अपात्र होत असतात।
सोबतच PM चा हप्ता न मिळाल्याने ते शेतकरीसुद्धा अपात्र या योजनेसाठी होत असतात. अशा प्रकारच्या योजना राज्यामध्ये जाहीर होतात आणि काही शासनाचे कामे जे शासन सांगते की KYC करून घ्या, सोबतच काही कामं करून घ्या, जे तुम्ही शेतकरी वेळेवर करत ना, त्याच्यामुळे सुद्धा या योजनेमध्ये शेतकरी अपात्र होत असतात. तर नमोच्या 9व्या हप्त्यासाठी सुद्धा शेतकरी आता काही अपात्र होणार आहेत मित्रांनो. आपण पाहिलं 7व्या हप्त्याला 92 लाख शेतकरी पात्र होते, 8व्या हप्त्याला 65 लाख शेतकरी, आता 9व्या हप्त्याला सुद्धा काही घट होऊ शकते आणि होणारच आहे 100%. याच्या अंतर्गत GR आपल्याला ऑफिशियली काही दिवसातच पाहायला मिळणार आहे. काही दिवसात पाहिल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता सुद्धा जाहीर होणार आहे मित्रांनो. आता याच्यावरती काही शेतकरी म्हणजे काही लोक निगेटिव्ह कमेंट करणार आपल्या कमेंटमध्ये. तर तुम्हाला सांगतो की निगेटिव्ह कमेंट करून काही फायदा नाही आहे. जी माहिती मी सांगतो ते ॲक्युरेट असते. तुम्हाला नमोच्या 8व्या हप्त्याची मी ॲक्युरेट तारीख सांगितली होती 25/26, तर तुमच्या खात्यामध्ये ॲक्युरेट त्याच तारखेला हा हप्ता जमा झालेला आहे आणि 9व्या हप्त्यासंदर्भात तुम्हाला अपडेट देत आहोत. 9व्या हप्त्याचं सुद्धा तसंच होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. और भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.